चालू कुस्तीनंतर राजेश कदम हिंगोली लाल पट्टीमध्ये आपण तयार राहायचा. अश्विनी नामोल्ले समीर पलवान धुळे निळ्या पट्टीमध्ये तयार व्हा. 74 करा. माती आकडा क्रमांक 2 वरती 79 किलो फायनल. 1 नंबर बॅटवर ताबडतोब या. 1 मिनिट. सर्व तांत्रिक अधिकारी उद्या सकाळी बरोबर 8 वाजता उपस्थितीसाठी रिपोर्ट करायचा. 8:10 बाउटला सुरुवात होईल. नोंद घ्या. सर्व तांत्रिक अधिकारी सकाळी बरोबर 8 वाजता व्यासपीठाच्या उजव्या बाजूला एकत्रित यायचे. चालू कुस्त्यानंतर आजचं सायंकाळचं सत्र संपेल. 79 किलो फायनल. लाल कशामधील पैलवान दोन्ही पैलवान आलेत. उद्या सकाळी बरोबर 8 वाजता सर्व कुस्तीगीर मार्गदर्शक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीसाठी रिपोर्ट करा. उशिरा येऊ नका. बरोबर 8 वाजता सत्र सुरू होईल. नोंद घ्या. चालू कुस्तीनंतर राजेश कदम हिंगोली लाल पट्टी, समीर पलवान धुळे निळे पट्टी तर लगेच तयार राहायचं. सदर आपल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी प्रवारा मेडिकल ट्रस्टच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात आलेली आहे. त्याबद्दल माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक आभार. त्या वैद्यकीय टीमचे प्रमुख आहेत डॉक्टर अक्षयजी थोरात. नितीन किती बाकी आहेत? एकच ना चालू आहे ही काय? याच्यानंतर अजून एक आहे घ्यायची ती पूर्ण करायची. बाबा दत्ता माने किती बाकी आहेत? आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सचिन मुळे सोलापूर लाल पट्टी विजयी. आजच्या सत्रातली 92 किलो वजन गटातील कुस्त्या संपलेल्या आहेत. नितीन तिकडे द्या लगेच कुस्ती. दत्ताकडे द्या लवकर. राजेश कदम हिंगोली माथ्या क्रमांक 1 वर जावा. समीर पलवान धुळे निळे पट्टी माथ्या क्रमांक 1 वर जावा. राजेश कदम हिंगोली माथ्या क्रमांक 1 वर जावा. समीर पलवान धुळे माथ्या क्रमांक 1 वर जावा. खालची स्कोर शीट तिकडे पाठवा. मुलाला पाठवा. हा मॅट क्रमांक 1 वरती सुवर्ण पदकाची लढत चालू आहे. आपल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी छत्रपती शाहू लाडका आणि सुप्रसिद्ध सम्राट संजयजी आवारे साहेब यांनी हलकी वादनाचे काम केलं. त्यांचं चित्रपटामध्ये देखील परफॉर्मन्स आहे. नटरंग अरे देवा, हिंद केसरी, भैरव पैलवान की जय हो व केसरी अशा अनेक चित्रपटांमध्ये हलकीचे परफॉर्मन्स केलेले आहे. त्याबद्दल आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा. घेऊन जाऊ.